श्री शिवलीलामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सांब सदा शिवाय नमः। ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरो ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चालका विनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्ममोचक गहना मनोजदयना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिमनग जमात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक सर्व तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्वसाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो सर्गत स्थित्यंकारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदतात सुहास्यवदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिवशांत ज्ञानघन अचळ जो भानुकोटी तेजाढळ सर्व काळ व्यापक जो सकल कली मलदहन कल्मषमोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण शकजो कमलोद्भव कव कमलावर दशशतमुख दशशतकर दशशतनेत्र सुरभुसुर अहोरात्र ध्याती जया भवभवांतक भवानीवर स्मशानवासी गिरांगोचर जो स्वर्धुनी तीरविहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गजदमन अंध कमर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदगर्व भंजन अजजी जदित तो अमित गर्भ निगमान सुत जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निजन चित्त चकोर चंद्र वेणुनपवरम आत्मापहर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंकज किर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही जाचा नागदमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागानन जनकजो वृत्तारी शत्रु जनकवरदायक बाण वल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैद्यनाथ अद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबकराज त्रिदोषालन शांत करुणाकर बला काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनगवासी हैमती धव हिमकेदाराभिनयो पंचमुकुट माया मलहरण निशिदिनी गाती अन्माय गुण नाही जयादि मध्यावसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांत कप्रियकर भुजा संतापहरण जोडोनी कर जेथे तिष्ठता होरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजा अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमातर्क्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुणार्णव अभद थोर तीर्थबुद्धी चित्त तर्क पोहनार
न पावती तर्क पोहनार, न पावती पार तत्वता. कनकाद्री सहित मेदनीचे वजन, करावया ताजावा अनु कोठून. व्योम साठवे संपूर्ण, ऐसे साठवण कोठून आणू. मेदनी वसनाचे जळ आणि सिकता, कोणत्या मापे मोजू आता. प्रकाशवयादित्या दीप सरता, अहोरात्र हा चिजपती. शास्त्रा माझी वेदांत, तीर्था माझी प्रयाग अद्भुत. महाश्मशान क्षेत्रात मंत्र राज जैसाहा. शस्त्रा माझी पाशुपत, देवा माझी कैलासनाथ. कनकादी जैसा पर्वतात, मंत्र पंचाक्षरी तेविहा. केवळ परमतत्व चिन्मात्र, परब्रह्म हेची तारक मंत्र. तीर्थव्रतांचे संभार ओवा, हा मंतात्म प्राप्तीची खाणी. कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी. अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी, सनकादिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करोनी, हाची जप मुख्य चहुवर्णी. गृहस्थ ब्रह्मचारी आदी करोनी, दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता, उभे असता निद्रा करिता. कार्या जाता बोलता भांडता, सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन, करणी आकर्णिता दोषवारण. उभेची सांडिती प्राण, न लागता क्षण भस्म होती. न्यास मात्र का विधी आसन, न लगे जपावा प्रीती करुण. शिव शिव उच्चारिता पूर्ण, शंकर येऊनी पुढे उभा. अखंड जपती जे हा मंत्र, त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र. आपुल्या अंगाची सावली करी पंचवक्त्र, अहोरात्र रक्षितया. मंत्र जप का लागुनी, शिव म्हणे मी तुमचारुनी. परी तो मंत्र गुरुमुखे करुनी, घेईचे आदी विधीने. गुरु करावा मुख्य वर्ण, भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान. सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण, या चिन्हे करुण मंडित जो. मीत भाषणी शांतदांत, अग्नी अमानित्व अंधभिवत्व. अहिंसक अतिविरक्त, तोची गुरु करावा. वर्णाना ब्राह्मणो गुरु, हा वेदवचने निर्धारू. त्यापासोनी हा मंत्रोच्चारू, करो निघ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र, तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार. उगाची जपे जो अविचार, तरी निष्फळ जाणिजे. काम क्रोध मदयुक्त, जे का प्राणी गुरुविरहित. त्यांनी ज्ञान कतिले बहुत, परी त्यांचे मुखे न पावे. वेदशास्त्रे शोधून, जरी झाले अपरोक्ष ज्ञान. करी संतासी चर्चा पूर्ण, तरी गुरुविन तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते, मंत्र सांगितला भगवंते. आदरे सांगे लोका ते, परी तो गुरुविन तरेना. प्रत्यक्ष येऊनिया देव, सांगितला जरी गुह्य भाव. तरी तो न तरेची सौम्यवे, गुरुसी शरण न रिगता. मौजी बंधने विन गायत्री मंत्र, जपे तो भ्रष्ट पवित्र. वराविन वराडी समग्र, कार्य व्यर्थ मिळोनी. तो वाचक झाला बहुवस, परी त्याचे न चुकती गर्भवास. म्हणून संप्रदाय युक्त गुरुस, शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक, परिपूर्ण संप्रदाय नसे ठाऊक. जैसे गर्भाधास सम्यक, वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुनश्चरण, उत्तम क्षेत्री करावे पूर्ण. काशी कुरुक्षेत्र नैमिषारण, गोकर्ण क्षेत्रादी करोनी. शिव विष्णू क्षेत्र सुगम, पवित्र स्थळी जपावा सप्रेम. तरी येची विषयी पुरातन उत्तम, कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पटनी निधी ध्यास, आदरे धरावा दिवसेंदिवस. अनुमोदन देता कथेस, सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निधी ध्यास, धरिता साक्षात्कार होय सरस. ब्रह्मज्ञ मार्गज्ञ तामस, श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर, यादव वंशी परम पवित्र.
दाशाहरण नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती करभार कर जोडोनी निमित्त वारंवार त्याच्या मुकुट रत्न किरणे साचार प्रपदेजाची उजळली मुकुट घर्षणे करोनी किरोनी पडली दिसती चरणी जैने सत्ता वसन पसरोनी पालानिली कुंभिनी हे उभारिला यशोध्वज जेवी शरत्काळीचा द्विजराज सकळ प्रजा आणि द्विज चिंतिती जग कल्याण जयाचे जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर चढे विशेष जो दुर्बुद्धी द्विजास स्पर्श न करी कालत्रयी सबुद्धी धर्म पत्नी सीरत स्वरूपासी तुळीजे रमानाथ दानशस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले भूभुजावरी जामदग्न समरांगणी जेवी प्रळयाग्न ठान न चळेरनिहुन कुटार घाये भुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कला आकळावी जेवी करतळीचा आवळा जेने दान मेघे निवटिला दारिद्र्य धुय धुरोळा याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाननांचे चित्तमेवीर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्याची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदे करोनिया जे लावण्य सागरी चालहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरिमध्या शशिवदना भुजंगे वेणी अलंकारा शोभे जिची तनुआनी दशक झळकती जेवे हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल कला निपुण या लागी कलावती नाम पूर्ण जे सौंदर्य वैरागरीचे रत्न जे निधान चातुर्भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नपनात नेत्र मिलिंद रुंजी घालित धनी पातान पुरेची नूतन आणली पर्णुन मनसी जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करोन परिणयेची प्रार्थिता स्वरूप शंगार जाळे पसरोन आकर्षिला नपमान समीन या लागी दाशार्ह राजा उठोन आपणची गेला तिजपासी मने शृंगारवल्ली शुभांगी मम तनु रक्षासी आलिंगी उत्तम पुत्र बल प्रवससी जगी आत्यानंदे सर्वे देखता तव ते शृंगार सरोवर माशवदना वेलाळी मने म्या उपासिला शशिमौळी सर्व काळ व्रतस्तासे जे स्त्री रोगिष्टात्यंत गर्भिणी किंवा ऋतुस्नात अभ्यक्तात्वा व्रतस्थ वृद्ध अशक्तन भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करोनियुक्त चिंताग्रस्त नसावी पर्वकाळ व्रतदिनी निसरसोन उत्तम काळी शरणशान्न भक्षुण मगललना भवावी प्रीती करोन राजलक्षण सत्ये राव काममध्ये मत प्रचंड प्रतिभरे परसोनी दुर्दंड अलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहा गरला तप्तत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नप वेगळा होऊनी पुसत कैसा वृत्तांत सांगाह श्रंगार सदन विलासिनी मम हृदयानंदवर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी होनी गोष्टी सांग मने हे राजचक्रा मुकुटवंतास क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम प्रवित्त मज दिदला शिवपंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीतमी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचाररहित अभक्षतितके भक्षिले मज श्री गुरुदये करोन राजेंद्रा हे त्रिकाल ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवन पुढे राजांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करुण सद्यगीतचा झाला मने कलावती गुणगंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे
ज्याचे निजपे सर्वत्रे महत्पापे भस्म होती. ती म्हणती हे भूभुजेंद्र मज सांगावया नाही अधिकार. मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धारे तू माझा. तरी यादव कुळी गुरु वसिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ. जो ज्ञानिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ त्याची. जैसे वसिष्ठ वासुदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्ग मुनी. त्यासी नपश्रेष्ठा शरण जावोनी शिवदीक्षा घेईजे. मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ. साष्टांग नमोनी करकमळ जोडोनी उभा ठाकला. अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिवदीक्षा मज देई. म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था. यावरी जो गर्गमुनी कृतांत गाभिनी तीरा येऊनी. पुष्पवृक्षातळी बैसोनी स्नान करावी यमुनेचे. वयंतानी करोनी स्नान यथा सांग केले शिवपूजन. यावरी दिव्य रत्नानोन आला गुरुसी. दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपादरे. गुरुदक्षिणेशी भांडारे दाशार्य हराई समर्पिली. तनुमन धनेशी उदार गर्ग चरणी लागे नपवर. असो न गुरुसी वंचित जे पामर ते दारुण निरय भोगिती. श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा. कैसे ज्ञान त्या मती मंदा गुरु ब्रह्मानंदान भजे जो. एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पुण. परम चांडाळ त्याचे षट ज्ञान कदा वदन न पावे. धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य धिक साधन. चतुर्वेदे शास्त्रे आला पडून धिक पटन तयाचे. जैसा खर पृष्ठावरी चंदन शरडशी दवी व्यर्थ फिरून. जेवी मापे तंदूल मोजून इकडून तिकडे टाकीती. घाना इक्षरक्षी गळी इतर सेविती रसनवाळी. पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया. असो ते अभाविक कळ तैसा नव्हे तो दाशारहरण पाळ. षडोपचारे निर्मळ केले पूजन गुरुचे. उभा टाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून. मस्तकी हस्त ठेवून शिव पंचाक्षर मंत्र सांगे. हृदयाकाश भुवनी उगावला निजबोध तरणी. अज्ञान तमतेच क्षणी निरसून नवल जाहले. अद्भुत मंत्राचे महिमान राशीच्या या शरीरामधून. कोट्यावधी काक निघून पळते झाले ते दवा. किती एकांचे पक्ष जळाले चडपडताची बाहेर आले. अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते. जैसा किंचित पडता कृशाना दग्ध होऊनी कंटकवन. तैसे काक गेले जळोन देखीने रावो नवल करी. गुरुसी नमोनी पुसे नप काक कैचे निमाले अमूप. माझे झाले दिव्य रूप निर्जराहुनी आगळे. गुरु म्हणे एके सापेक्षे आनंद जन्मीची महापापे. बाहेर निघाली काकरूपे शिवमंत्र प्रदापे भस्म झाली. निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार. धन्य पंचाक्षरी मंत्र धन्य तू धन्य गुरु पंचाक्षरी. पंचमुताची झाडणी करोन सावध केले मज लागून. चारी देह निरसून केले पावन श्रीगुराया. 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ. क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी. आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भुली इच्छा वासना. या जाखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या. ऐसा हा अगवा माया मेळ तुवा निरसिला तात्काळ. धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरुदयाळ धन्य तू. सहस्त्रजन्मपर्यंत मज ज्ञान झाले समस्त. पापे जळाली असंख्यात काकारूपे देखिली म्या. सुवर्णस्थेया भक्षक सुरापान गुरुक्तकल्पक. परदारागमन गुरुनिंदक ऐशी नाना महात्मापे. गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक. स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मचळक. परमनिंदा पशुहिंसक वृत्तिहारक अगम्य श्रीगमन. मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही. प्रसाद भेद लिंग भेद पाही पंक्तिभेद हरिहरिभेद. ज्ञानोचर पुस्तक चोर
पक्षिघातक पाखंडमती मिथ्यावादक भेदबुद्धी भ्रष्टमार्गस्थापक श्रीलंपट दुराचारी कृतज्ञपारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उच्छेदक बकध्यानी गुरुछळक म्रतहतक पित्रात्या दुर्बलघातक कर्ममार्गज्ञ दीन हत्यारी पाहती पैशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवद भगिनीवद कन्या विक्रय गोविक्रिय रह्य विक्रय रसविक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परमा म्हणून नरदय पावलो उत्तम गुरुप्रतापे तरलो निश्चिम काय महिमा बोलो आता गुरुस्तवन करोनी अपार ग्रामाशियाला दाशारण पवर सवे कलावती परमचतुर केला उद्धार रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्णवनोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य रोग आणि मृत्यू नाही कोठेच देशात आलिंगिता कलावती जनपनात शशियाशी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिवकर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण यथाविधी दाशारहरायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करीती पठन प्रीती करोनी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळदयांचा संसार त्यासी निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिवमहिमा वर्णिती जे पुढे कथा सुरसफार अमृताहुनी रसिकसार ऐकोत पंडित चतुर गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शुळपानी श्रीधर मुख निमित्त करोनी तेची बोलवीत विचारोनी पाहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेने श्रीधरेले शिवलंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कलत्रयी शिवलीला स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परसोत सज्जनाखंड प्रथमोऽध्याय गूढः श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु।